brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रदूषण एका बाजूला असताना आरेची झाडं तोडणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्मार्ट 10 सिटीमध्ये नागपूर सिटीला आम्ही बनवणार आहोत म्हणून खूप वेगवेगळे प्रकल्प तिथे नागपूरमध्ये आणले जात आहेत विकासाच्या नावावर. पण त्याच्यामध्ये नागपूरकर वासियांना किती त्रास होतो हे जर तुम्ही नागपूरकरांना विचारलं तर तुमच्या लक्षात येईल. जायकवाडी धरण भरतं पण सगळी पाईपलाईन जुनी आहे, वर्षानुवर्ष तीच पाईपलाईन आहे, सतत पाईपलाईन फुटत राहते आणि 8-8, 10-10, 15-15 दिवस आमच्याकडे पाणी येत नाही आणि वेळा काहीच नाही आहे, म्हणजे पाण्याच्या वेळाच नाहीत. बायका तासन तास पाण्यासाठी वाट पाहत राहतात. बस सिस्टीम मुंबईला इतकी सुंदर बेसची सिस्टीम होती, बसेस होत्या, आहे ना बेसवर विश्वास, पण सध्या ते खाजगीकरणाचं सगळं वारं लागलेलं आहे. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते की बेससुद्धा कदाचित खाजगीकरण त्याचं होईल. महानगरपालिका निव्वळ नावाला झालेली आहे. आज परभणीमध्ये 35-40 वर्षापूर्वी 1 लाख लोकसंख्या होती, तेव्हा पाण्याच्या साठवणुकीच्या 4 पाण्याच्या टाक्या होत्या. आज 35 वर्ष झाले, परभणीची लोकसंख्या 4 लाख झाली, परंतु पाण्याच्या टाक्या 4च आहेत. म्हणजे अतिवृष्टीमुळं पाणी उपलब्ध आहे पण पाण्याची साठवणूक नाही, म्हणून आज 7 ते 8 दिवसाला पाणी सुटलं जातं. वीज हळूहळू अडाणीच्या ह्याच्यात जाते, ताब्यात जाते. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये 13हून अधिक धरणं आहेत, पण पिंपरी चिंचवडला आम्हाला पिण्याचं पाणी दर दिवसाआड येतं. पण आजही महाराष्ट्रामध्ये औरंगाबादसारखं शहर असेल, परभणीसारखं शहर असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये असं पटकन बाथरूमला जाता यावं असं जागा स्त्रियांना सापडत नाही. मेट्रो आली म्हणून काही आमचं फार भलं झालं आम्हाला वाटत नाही. आम्हाला असं वाटतं महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद म्हणून की ही निवडणूक जनतेच्या प्रश्नावर व्हावी आणि स्त्रियांच्या प्रश्नाकडे या निवडणुकीमध्ये अधिकाधिक महिला केंद्रित अजेंडा या सगळ्या राजकीय पक्षांनी जाहीर करावेत. सर्व पक्षांनी या मराठी शाळांच्या प्रश्नावर भूमिका घेतली पाहिजे आणि मुंबईतल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे. म्हणजे निवडणुकीत किती प्रचंड खर्च वाढलाय, जाहिरातींवर, बॅनर्सवर, लोकांना वाटण्यावर. म्हणजे हाच पैसा जर तुम्ही जनतेच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी वापरला तर कितीतरी कायापालट होऊ शकतो. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका संपलेल्या आहेत. निकाल आपल्या सगळ्यांसमोर आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा समोर आला होता, ते म्हणजे लाडक्या बहिणीनं सरकार निवडून आणलं होतं. आणि अर्थात या लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवले गेले आहेत का? लाडक्या बहिणींना आता आगामी निवडणुकांमध्ये म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये जे राजकीय पक्ष उतरणार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्यांच्या अजेंड्यावर, त्यांच्या जाहीरनाम्यावर लाडक्या बहिणीचे कोणते मुद्दे असले पाहिजेत असं या लाडक्या बहिणींना वाटतं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सरकार जिंकवण्यासाठी किंवा सरकार निवडून आणण्यासाठी महिलांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच महिलांची सरकारकडनं काय अपेक्षा आहे, अर्थात महापालिकांमध्ये येणाऱ्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आत्ता इथं आपण आझाद मैदानात आलेलो आहोत. स्त्री मुक्ती परिषद इथं भरलेली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातनं अनेक महिला, अनेक संस्थांच्या महिला इथं आलेल्या आहेत आणि त्यातल्या काही प्रमुख महिला ज्या आजवर महिलांचे महत्त्वाचे मुद्दे मांडत आलेले आहेत, महिलांचा आवाज बनत आलेले आहेत, महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढत राहिलेल्या आहेत, अशा या सगळ्या महिला आहेत. आणि यातल्या प्रमुख नावं आहेत ते म्हणजे शारदा साठे, डॉक्टर छाया दातार, तसंच निशा शिवूरकर, डॉक्टर कुंदा प्रमिला निलकंठ आणि त्याचबरोबर किरण देशमुख, ज्या एका वेगळ्या मुद्द्यावर कायम महिलांचे मुद्दे मांडत आलेले आहेत, एका वेगळ्या समाजाबद्दलचे मुद्दे मांडत आलेले आहेत. या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर राज्यातल्या ज्या 29 महापालिका आहेत त्यात महिलांसाठी कुठले मुद्दे असायला हवेत याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर शारदाताईंकडे जाऊयात. शारदाताई, खरं तर या सगळ्यामध्ये एक पहिला मुद्दा असेल तो म्हणजे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विचार केला तर महिलांचे असे कुठले मुद्दे आहेत जे प्रामुख्याने यायलाच हवे? पक्ष कुठलाही असो पण त्यांच्या जाहीरनाम्यावर हे मुद्दे असले पाहिजेत जे आजवर आलेले नाहीयेत. पक्ष कोणताही असो, स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज घरात स्त्रिया सुरक्षित नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्याच वेळेला सार्वजनिक क्षेत्रामध्ये निरनिराळी जी काही सार्वजनिक ठिकाणे आहेत या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित नाहीत.
याच्याविषयी स्त्रीमुक्ती परिषदेने गेली वर्षभर मोहीम करून जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांचा लेखाजोखा घेऊन तिथे कोणत्या सोयी सुविधा स्त्रियांसाठी आहेत याचा अभ्यास करून एक मोठा दस्तावेज तयार केलेला आहे आणि तो दस्तावेज हा आम्ही सरकारपुढे ठेवणार आहोत आणि आमची मागणी अशी आहे की सर्व सार्वजनिक ठिकाणं ही स्त्रियांसाठी सुरक्षित करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कोणतंही सरकार असो, कोणताही पक्ष असो, कोणताही भाग असो, पण तिथे स्त्रियांना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा प्रकारचं भौतिक परिसर निर्माण करणं आणि त्याच्यासाठी योग्य त्या सुविधा कायमस्वरूपी असणं आणि त्याची देखभाल करणं हे सरकारने करायलाच हवं. आणि त्याच्यासाठी जो सेफ्टी ऑडिट केलेलं आहे ते सेफ्टी ऑडिट आम्ही हे सादर करणार आहोत आणि त्या पाठपुरावा हा आम्ही येत्या काळामध्ये जोपर्यंत त्या सुविधा निर्माण होत नाही आहेत तोपर्यंत करणार आहोत. सुरक्षेचा मुद्दा आपल्याला वाटेल की राज्याच्या विधानसभेचा मुद्दा आहे, पण सार्वजनिक शौचालयं जी मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांच्या हद्दीत येतात किंवा त्यांच्या म्हणजे नेतृत्वाखाली येतात, तर अशा शौचालयांच्या बद्दलचा मुद्दा सुद्धा महापालिकांमध्ये महत्त्वाचा होतो आणि तिथंही सुरक्षा असली पाहिजे. आपण छायादातारांना विचारूयात, ताई, महापालिका निवडणुकांमध्ये महिलांचे असे कुठले मुद्दे असायला हवेत? म्हणजे पाण्याचा मुद्दा काही ठिकाणी तापतो, काही ठिकाणी जिथं महिला मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात तिथं स्वच्छतागृहांचा मुद्दा असतो, पण शहरांच्या दृष्टीनं विचार करता महापालिकांच्या अनुषंगानं कुठले मुद्दे हे अजेंड्यावर घेतलेच गेले पाहिजेत? वाहतुकीचा प्रश्न आम्ही सगळ्यात आत्ता मांडणी केली आणि गटचर्चा पण घेतली. बस सिस्टीम मुंबईला इतकी सुंदर बेस्टची सिस्टीम होती, बसेस होत्या आणि त्या हळूहळू ह्या झाल्या, खराब झाल्या आणि नवीन बसेस आलेल्या नाहीत. आत्ता कुठे आपण बघतो मुंबईला की एक 10-15 EVच्या बसेस दिसत आहेत. पण मग त्यांनी केलं काय की कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि कॉन्ट्रॅक्ट बसेस घेतल्या, पण त्या बसेसही नीट चालत नाही आहे खूप. आणि असं वाटतं की मेट्रो आहे आता इथे, पण मेट्रोचा माझा नवरा त्याबाबत खूप काम करतो. दातार त्याचं नाव काय, अशोक दातार, तो या प्रश्नांवरती खूप माहिती जमवतो, अनेक कमिट्यांवर होता. त्यांनी जी काही माहिती मिळवली आहे, रायडरशिप अतिशय कमी आहे. सगळ्यात जे आत्ता ॲक्वा लाईन सुरू झाली आहे, मी माहीमला राहते, तर त्या माहीमहून मी 2दा-3दा प्रवास केलेला आहे. अक्षरशः म्हणजे 10%सुद्धा लोक नसतात. तेव्हा म्हटलं होतं की आता इथपर्यंत आली कफपर्यंत की मग चांगले लोक येतील, नाही आलेले. कारण बस हाच प्रामुख्यानं लोकांचा वाहतुकीचा मार्ग आहे आणि लोकल ट्रेन्स. त्यामुळं मेट्रो आली म्हणून काही आमचं फार भलं झालं आम्हाला वाटत नाही. आणि घरांचे प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत आणि जी काही घरं बांधली जात आहेत ती एवढी महाग आहेत. म्हणजे आपण सतत वाचतो की एवढ्या लोकांनी पैसे भरले पण शेवटी जी किंमत अनाऊन्स झाली ते त्यांना परवडत नाही आहे आणि म्हणून त्यांनी ते मागे घेतलेले आहेत. त्यामुळे हे 2 प्रश्न मला वाटतं फार महत्त्वाचे आहेत. ताई, तुम्हालाच पुन्हा मी विचारते, कारण बेस्टचा उल्लेखच तुम्ही केला आहे, थेट मुंबई महानगरपालिकेशी निगडीत आहे आणि मेट्रोचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा बेस्ट सिक्युअर आहे असं म्हटलं गेलं होतं आणि वर्षानुवर्ष आपण ते पाहिलं सुद्धा आहे महिलांच्या दृष्टीनं. मग एवढी वाहतुकीची सुविधा मुंबईत असताना सुद्धा तुमचा बेस्टवर विश्वास का? कारण मला वाटतं की सर्वाधिक काळ तुम्ही बेस्टनं प्रवास केलेला असेल म्हणून मी विचारते. आहे ना बेसवर विश्वास, पण सध्या जे खाजगीकरणाचं सगळं वारं लागलेलं आहे त्यामध्ये आम्हाला खूप भीती वाटते की बेससुद्धा कदाचित खाजगीकरण त्याचं होईल. हे विजेचं तर होतच आहे. वीज हळूहळू अडाणीच्या ह्याच्यात जाते, ताब्यात जाते. पूर्वी बेस ही दोन्हीची मिळून असायची आणि ते कॉम्पेन्सेट व्हायचं की विजेमुळं वाहतुकीला जे हे होती किंमत लावायचे भाडं होतं ते कमी असायचं. पण आता त्यांनी बेसचं वीज वेगळी केली आणि बसेस वेगळ्या केल्यात. त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आहे. त्यामुळे मला वाटतं की बेसला पर्याय नाही, खाजगीकरण थांबवलंच पाहिजे. खाजगीकरणाने लोकांना सुविधा मिळणार नाही असं.
बेस्टची वीज हा एक मुद्दा राहू शकतो, जसं ताईंनी म्हटलं त्याप्रमाणे. आणि बेस्ट बसेसचा मुद्दा, खरं तर हा मुद्दा पॉलिटिकली सुद्धा तापण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं या इथं मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्यांनीच मुद्दामून जाणीवपूर्वक बेस्टचं खाजगीकरण करण्यावर भर दिला असा आरोप होतोय. निशा शिऊरकर यांच्याशी आपण बोलणार आहोत. महापालिका निवडणुका येत आहेत, कुठले मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर महिलांच्या दृष्टीनं असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आत्ता जो वाटतोय की आपल्याकडे सगळ्या सार्वजनिक सेवांचं खाजगीकरण होतं आहे. मुंबईमध्ये मराठी शाळांचा प्रश्न आलेला आहे. महानगरपालिकेच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी या मराठी शाळांच्या प्रश्नावर भूमिका घेतली पाहिजे आणि मुंबईतल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मराठी शाळा जगल्या पाहिजे, तरच इथल्या झोपडपट्ट्यांमधल्या आणि गोरगरीब कुटुंबातल्या मुलामुलींना शिक्षण मिळेल. दुसरं मला महत्त्वाचं असं दिसतं की आरोग्यसेवेचा प्रश्न. आज आरोग्यसेवा ही प्रत्येकाची गरज बनत चालली आहे आणि दुसऱ्या प्रश्नापासून खाजगीकरणामुळे आरोग्यसेवा महाग होत चाललेली आहे. तर या आरोग्यसेवेचं उपलब्धीकरण हे सगळीकडे व्हावं. आणि तिसरा जो एक मुद्दा आहे की आजही आपल्याकडे मुंबई हे मोठं शहर आहे, पण मुंबईबरोबरच अनेक बाकीच्या महानगरपालिका आहे. मला कधी कधी मुंबईत आल्यावर असं वाटतं इथे तरी मला बाथरूमला जायचं असेल तर कुठे मला दिसतंय की मी बाथरूमला जाऊ शकेल. पण आजही महाराष्ट्रामध्ये औरंगाबादसारखं शहर असेल, परभणीसारखं शहर असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये असं पटकन बाथरूमला जाता यावं असं जागा स्त्रियांना सापडत नाही. त्यामुळे मला हा सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर हा शिक्षणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. आज सगळीकडेच म्हणजे अगदी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, निकाल आले, आपण सुरुवातीला म्हणालात त्याप्रमाणे काय यांचे अजेंडे आहेत सगळ्यांचे. लोकांच्या प्रश्नाच्या अजेंड्यापेक्षा तुतू मैमेमध्ये आणि आपल्या वरच्या नेत्यांच्या फोटोंमध्ये हे सगळं राजकारण अडकलेलं आहे. आम्हाला असं वाटतं महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद म्हणून की ही निवडणूक जनतेच्या प्रश्नावर व्हावी आणि स्त्रियांच्या प्रश्नाकडे या निवडणुकीमध्ये अधिकाधिक महिला केंद्रित अजेंडा या सगळ्या राजकीय पक्षांनी जाहीर करावेत. आणि का न असावं, कारण मोठ्या प्रमाणावर महिलांनी मतदान केलेलं आहे राज्यात आणि मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे लोकसभेसाठी सुद्धा. आणि त्यामुळे महापालिकेमध्ये सुद्धा महिलांचा विचार करून महिलांचे मुद्दे हे अजेंड्यावर असले पाहिजेत. पण ताई तुम्हालाच हा प्रश्न विचारते, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा जो मुद्दा आहे तो अनेक वर्षांपासून राईट टू पी मुवमेंट महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये राबवली गेली होती. काही संस्थांच्या माध्यमातून काही वैयक्तिक व्यक्तीसुद्धा पुढे आल्या होत्या, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. अगदी मुंबई महानगरपालिकेकडनं सुद्धा कॉन्ट्रॅक्टर्स दिले गेले, नंतर तिथं पुढे कुठल्याही पद्धतीचा चेक ठेवण्यात आलेला नाही आहे. पैसे देऊन ही सुविधा असावी की पैसे न देता ही सुविधा असावी, तुम्हाला काय वाटतं? खरं हा थोडा आजच्या काळामध्ये एक दुहेरी याच्यावरचा प्रश्न आहे. सार्वजनिक स्वच्छता हा मुळातच भारतात एक फार गंभीर विषय सर्वत्र आणि एका अर्थाने ही सरकारची जबाबदारी आहे, महानगरपालिकांची जबाबदारी आहे. महानगरपालिका जनतेकडनं टॅक्स घेते. आता हे जे लोक सफाई कामगार त्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची सफाई त्यांनी करायची, तर अशा पद्धतीने त्यांना सोपवलेलं असतं की तुम्ही तिथे बसा आणि तुम्ही 5-10 रुपये गोळा करा. त्यांच्यामध्ये पण एक लाचारी, त्यांच्याविषयी उपेक्षा, त्यांचा अपमान या सगळ्यांमधनं केला जातो. तेव्हा तिथे व्यवस्थित पगारी नौकर ठेवावेत आणि सार्वजनिक स्वच्छतागृह सर्वांसाठी अशा पद्धतीने निःशुल्क द्यावे अशी आमची भूमिका आहे. लताताई, खरं तर आत्ता आपण जर पाहिलं तर महिलांचे मुद्दे घेऊन निवडणुकांमध्ये उतरणारे पक्षच राहिलेत की नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकांमध्ये खरोखर महिलांचा मुद्दा असायला हवा का? आणि तुमच्या दृष्टीनं कुठला मुद्दा जास्त महिलांसाठी सगळ्या पक्षांनी त्याच्यावर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये समावेशच केला पाहिजे? मी पुणे आणि पिंपरी चिंचवड सांगते, कारण मी तिथली रहिवासी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एक फार गंभीर प्रश्न महानगरपालिकांमध्ये आहे. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये 13हून अधिक धरणं आहेत, पण पिंपरी चिंचवडला आम्हाला पिण्याचं पाणी दर दिवसाआड येतं. औरंगाबादमध्ये 8 दिवसांनी येतं आणि इतर शहरामध्ये पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत म्हणजे महिलांना ती त्रासदायक आहे.
कामाच्या वेळा, पुरेसं पाणी नाही, अस्वच्छ पाणी, असे अनेक प्रश्न आहेत. तर हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एक धोरण सरकारने ठरवलं पाहिजे की आपल्याकडे सबंध इरिगेशनमधनं जे पाणी आलं त्याची प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला द्यायला पाहिजे, ती इंडस्ट्रीयल याला दिली गेलेली आहे. त्यामुळे हा एक प्रश्न आम्हाला महत्त्वाचा वाटतो आणि यावर राजकीय पक्ष म्हणजे सध्याचे सत्ताधारी पक्ष अजिबात बोलत नाहीत. दुसरा मला महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की आता यांनी सांगितलं आरोग्य सेवेमध्ये केवळ खाजगीकरण हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे, पण आत्ताच्या अवस्थेमध्ये पुरेसे डॉक्टर नाही आहेत, पुरेशा नर्स नाही आहेत, पुरेशा आयाबाई नाही आहेत आणि त्यामुळे कर्मचारी पुरेसे नसणं हा एक, आणि सरकार ती भरती करत नाही. आणि याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या महानगरपालिकांना जो निधी मिळतो तो पूर्वी महानगरपालिकांचं स्वतःचं उत्पन्न होतं. आता GSTमधनं ऑक्ट्राय कर रद्द झाला आणि महानगरपालिकांना आता कर्ज रोखे वगैरे उपलब्ध असं करून पैसा मिळवावा लागतो आहे आणि त्यामुळे आरोग्याला पैसा नाही, शिक्षणाला नाही, पाणी योजनांना पैसा नाही. महानगरपालिका या अत्यंत कर्जबाजारी किंवा निधीविना त्या काम करत असतात. आणि मग त्यामध्ये आता हा जो मुद्दा आहे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा, त्या स्वच्छतागृह आम्ही करून देऊ, पण त्याला जागा कुठे आहे? डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तुम्ही जेव्हा एखादा विभाग रहिवास झोन करता, एखादा विभाग मार्केट झोन करता, त्याच्याभोवती या सोयीसुविधा असायला पाहिजे. ती स्त्रीवादी दृष्टी ही डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नाही आणि त्यामुळे स्वच्छतागृह आहेत मग कुठेतरी मजल्यावर मजले उभं करून करायची, बसच्या जवळ अगदी छोटीशी करायची, जागा नाही आहेत महानगरपालिकांकडे आणि त्या जागा त्यांनी उपलब्ध केल्यानं तर अक्षरशः एक दर अर्धा किलोमीटरवर स्वच्छतागृह असतील. बॉम्बे हायकोर्टनी याबाबत विद्याबाळांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाबद्दल एक PIL केली होती. त्यावेळेला गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईनची अंमलबजावणी कुठलीही महानगरपालिका करत नाही आणि त्यामुळे हे प्रश्न तयार झाले. दुसरं 73-74व्या घटना दुरुस्तीप्रमाणे महानगरपालिकांना अधिकार होते. स्मार्ट सिटी आणली. स्मार्ट सिटीमध्ये एक स्पेशल पर्पज व्हेकल नावाचं फोरम तयार केला, त्यांना ते अधिकार दिले. त्यामध्ये 74 जी 50% आरक्षण आहे ते त्यामध्ये नाहीच आहे. स्मार्ट सिटीमध्ये महिला काय बोलणार? हा आमचा घटनात्मक आम्ही जे म्हणतोय ना की घटनेचे हक्क काढून घेतले जातात, स्मार्ट सिटीमध्ये तो एक प्रकार झालेला आहे. तर हे आम्हाला आणि हे राजकीय पक्ष यावर बोलत नाहीत अजिबात. खरं तर आत्ता ताईने काढलेले अनेक मुद्दे आणि विशेषत्वानं स्मार्ट सिटीचा मुद्दा जो महापालिका निवडणुकांशी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जो दुर्लक्षित राहिलेला आहे. खरं तर स्मार्ट सिटीचा आपल्याला एक फक्त आमिष दाखवण्यात आलं होतं, पण ती कशी होणार याच्याबद्दलचा कुठलाही प्लॅन कधीच दिला गेला नव्हता. डॉक्टर कुंदा प्रमिला निलकंठ, महिलांसाठी कुठले मुद्दे महापालिकांनी घ्यायला पाहिजे, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने घेतले गेले पाहिजेत आणि राजकीय पक्ष याकडे दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतं का? अगदी आत्ता जो स्मार्ट सिटीचा जो मुद्दा निघाला त्याच्याशी जोडून मी म्हणेन, सगळ्या महिलांना असं वाटतं विकास झाला आणि सगळ्यांना विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं. परंतु महिला म्हणजे तुम्ही जोगेश्वरीच्या वस्त्या ज्या आहेत मेघवाडी आणि ह्या जोगेश्वरीच्या ईस्टला वेस्टला तुम्ही गेलात किंवा अंधेरी वरळी अशा सगळ्या ठिकाणी गेलात तर त्या ज्या गरीब कष्टकरी महिला आहेत त्यांचे प्रश्न भयंकर वाईट होत चाललेले आहेत. अगदी वाईट स्तरावर एकतर त्यांच्या नवऱ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांच्या तरुण मुलांना नोकऱ्या नाहीत आणि त्यामुळे झालेलं असं आहे की ह्या तरुण मुलांना अगदी अपरिहार्यपणे कुठेतरी धंद्याची ह्याची गाडी लावावी लागते, कुठले विक्रीचं सामान म्हणजे फेरीवाला ह्या गोष्टीकडे शिफ्ट झाले आहेत, नोकऱ्या नाही आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि एका महिलेला वस्तीत राहणाऱ्या एक महिला जर घेतली तिला कामाला जावं लागतं आहे, म्हणजे आपण गिग
वर्कर्सबद्दल बोलू. त्यांची मुलं गिग वर्कर्स बनलेले आहेत, त्यांचे नवरे गिग वर्क बनलेले आहेत आणि महिलांना पण गिग वर्कर्सच्या खाईत लोटलं गेलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं, रस्ते बांधले म्हणजे विकास झाला का, आम्हाला नोकऱ्या कुठे आहेत. असं आम्ही वस्तीमध्ये गेलो तर महिला आम्हाला प्रश्न करतात. अगदी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सकाळी 4 वाजता 4 तास त्या पाण्यामध्ये पाणी भरण्यामध्ये त्या महिलेचं जातात, अधिक 2 तास त्यांचे प्रवासात जातात, कारण त्यांना मेट्रो आणि ह्या गोष्टीचा पर्याय नाही, त्याचं भाडं परवडत नाही. अशा प्रकारे त्यांना प्रवासाचा पण भयंकर त्रास झालेला आहे. रस्ते बांधले म्हणजे विकास झाला नाही. महिलांना प्रवासाचा, सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडवला पाहिजे. तुम्ही ST गाड्यांचा आम्हाला काही उपयोग नाही, गरीब महिलांना त्याचा काही उपयोग नाही आणि मेट्रोचा पण आम्हाला काही उपयोग नाही, आम्हाला त्याचं भाडं परवडत नाही. मी परभणीतून आली आहे, ॲडव्होकेट कॉम्रेड माधुरी क्षीरसागर. आमची महानगरपालिका लातूर, चंद्रपूर आणि परभणी यानंतर झाल्या आहेत. मला असं वाटतं इतकी वाईट परिस्थिती आहे की आमच्याकडं बरेचसे लोक म्हणत आहेत की तिला महानगरपालिकेची आता पुन्हा ग्रामपंचायत करा, अशी मागणी करून परवा आंदोलन झालं. त्याचं कारण असं की महानगरपालिका निव्वळ नावाला झालेली आहे. आज परभणीमध्ये 35-40 वर्षापूर्वी 1 लाख लोकसंख्या होती, तेव्हा पाण्याच्या साठवणुकीच्या 4 पाण्याच्या टाक्या होत्या. आज 35 वर्ष झाले, परभणीची लोकसंख्या 4 लाख झाली, परंतु पाण्याच्या टाक्या 4च आहेत. म्हणजे अतिवृष्टीमुळं पाणी उपलब्ध आहे पण पाण्याची साठवणूक नाही, म्हणून आज 7 ते 8 दिवसाला पाणी सुटलं जातं. म्हणजे काय नियोजन आहे. आत्तापर्यंत करोडो रुपये त्या पाण्यासाठी खर्च झाले, परंतु बायकांना 5-6 दिवसानंतर पाणी मिळतं ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या गोष्टी गुत्तेदारीसाठी केल्या जातात. सार्वजनिक संडास आणि लॅट्रिनची व्यवस्था झाली, 30-35 झाले, परंतु आज तिथं पाणीच नाही आहे. त्यामुळे ते सगळेच्या सगळे म्हणजे 35-40 पैकी एक 3-4 अपवाद वगळता सगळे पाण्याअभावी बंद आहेत. म्हणजे फक्त गुत्तेदारी जगवायचा विकास दाखवता तुम्ही, प्रत्यक्ष त्या महिलांना काय त्याचा फायदा आहे. त्यामुळं सार्वजनिक व्यवस्था सगळ्या मजबूत नाहीत. परभणी महानगरपालिका आहे परंतु तिथं अजून बस व्यवस्था नाही. आम्ही कित्येकदा निवेदनं दिले, महानगरपालिका झाली, अनेक विद्यार्थी आहेत, अनेक लोकांना लांब लांब जावं लागतं, सगळ्यांना रिक्षा परवडत नाही, परंतु आज परभणीसारख्या ठिकाणी बस वाहतूक नाही. हे सगळे मुद्दे आम्ही अजेंड्यावर आणायचा प्रयत्न केला, परंतु आज ज्या प्रकारे संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना पंगू करायचं काम सरकार करतं आहे, बरोबर आहे, पंगू निवळ, त्यांच्याकडं फंड नाही. आणि मराठवाड्याचा तर एवढा मोठा अनुशेष आहे, म्हणजे गोविंदबाई श्रॉफांनी एवढं मोठं आंदोलन केलं, मराठवाड्याचा अनुशेष भरला जात नाही. आज सगळे फ्लायओव्हर पुणे, मुंबई, नाशिककडे होत आहेत, तेही कसे होत आहेत त्याच्याबद्दल मी नाही बोलत, परंतु आज अनुशेष भरला जात नाही. आज आमच्याकडं रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही आणि हे सगळे असुविधा परभणीसारख्या ठिकाणी आहेत आणि ह्या सगळ्यांचा त्रास महिलांना प्रचंड प्रमाणावर होतो आणि हे सगळे अजेंडे पुढे आणले पाहिजेत. ताईंचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो ते म्हणजे की लोकसंख्येच्या अनुषंगानं मुद्दे असले पाहिजेत अजेंड्यावर. ते होताना मराठवाड्याचा अनुशेष हा महत्त्वाचा आहे, तो भरला जात नाही. आणि आज विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, जो विदर्भ आणि मराठवाडा मागास आहे त्याच्याबद्दल हे काही करत नाहीयेत. यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा स्कीम्स केल्या जातात. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अंदर एक स्कीम आहे की ज्यातनं महिलांना काही म्हणजे शिलाई मशीन, चक्की अशा गोष्टी दिल्या जातात जेणेकरून महिलांना एक छोटा रोजगार उपलब्ध व्हायला हवा म्हणून. तर हे सुद्धा मुद्दे असले पाहिजेत. ताई तुम्ही कुठून आहात? शैली जाधव धाराशिववरून आहे. बोला बोला. महानगरपालिकेच्या निवडणुका इकडे नाही आहेत, तर इकडे जे मुद्दे आहेत लाईट, रस्ता आणि मुख्य म्हणजे लाईट, ह्या मुख्य प्रश्नांवरच आजही ही तिथली लोक ह्या व्यवस्थेशी झडतायत, लढतायत आणि बोलतायत सुद्धा. तरीही राजकीय लोकांची तुझी सत्ता की माझी सत्ता ह्या भांडणामध्ये सतत ते राहून जात आहे. फक्त वर्चस्व राजघराण्यांचं आणि राजसत्तावाल्यांचंच तिकडे आहे. अंबिजोगाईमध्ये आत्ताच इलेक्शन झालेलं आहे नगरपालिकेचं. मला असं वाटतं की जेंडर बजेटच्या दृष्टिकोनातून कोणी हा विचार करत नाही, कारण प्रत्येक खात्यामध्ये खास महिलांसाठी जे बजेट असतं ते पूर्णपणे खर्च केलं जात नाही. आणि मुख्य म्हणजे या नगरपालिकांमध्ये जे कोणी प्रतिनिधी आहेत ते वेगवेगळ्या समित्यांवर येतात आणि या समित्यांवर ज्या महत्त्वाच्या ज्या समित्या असतात त्या समित्यांवर महिलांना घेतलं जात नाही. आणि जिथे की जास्त मलिदा आहे किंवा जिथे
पुरुषप्रधान सत्ता आपल्याला दिसते. तर अशा वेळी महिलांना तिथे घेतलं तर मला असं वाटतं की तिथेही खूप सुधारणा होईल. आणि मुख्य म्हणजे जेंडर बजेटचे मला असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जो काही निधी ठेवलेला असतो त्याचा जर योग्य वापर जर झाला तर खूप काही महिलांच्या समस्या, जो काही पाणी आहे प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, पर्यावरणाच्या संदर्भातले प्रश्न आहेत, शाळांमधले प्रश्न आहेत, हे बरेचसे कमी होऊ शकतात जर जेंडर बजेट योग्य पद्धतीने जर वापरला. ज्या महिला कष्ट करण्यासाठी, ज्या कष्टकरी महिला कामासाठी घराच्या बाहेर पडतात, त्या असंघटित क्षेत्रातील महिला आणि संघटित क्षेत्रातीलही महिला यांच्यासाठी राईट टू पी म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छ आणि सुरक्षित मोफत स्वच्छतागृहांचा प्रश्न, हा प्रश्नही आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी औरंगाबादहून आली आहे आणि आमच्याकडं निवडणूक आहेच आहे. तर गेल्या म्हणजे मी 40 वर्षापासून राहते औरंगाबादमध्ये, पण औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटलेला नाही आहे. जायकवाडी धरण भरतं पण सगळी पाईपलाईन जुनी आहे, वर्षानुवर्ष तीच पाईपलाईन आहे, सतत पाईपलाईन फुटत राहते आणि 8-8, 10-10, 15-15 दिवस आमच्याकडं पाणी येत नाही. आणि वेळा काहीच नाही आहे, म्हणजे पाण्याच्या वेळाच नाहीत. बायका तासन तास पाण्यासाठी वाट पाहत राहतात. म्हणजे आम्ही अक्षरशः 12-1 अशा वेळेस पाणी भरतो. तर ही म्हणजे आणि काय होतं औरंगाबादचं काय झालेलं आहे, म्हणजे ध्रुवीकरण, जे धार्मिक ध्रुवीकरण आहे ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातात आणि सगळे प्रश्न तसेच राहतात. म्हणजे आणि आता आपण पाहतोच आहे की म्हणजे लाडक्या बहिणी म्हणा किंवा मतदारांना पैसे वाटप म्हणा, यातून काय होतं की म्हणजे निवडणुकीतील खरे मुद्दे, जे खरे प्रश्न आहेत ते सोडवले जातील की नाही. म्हणजे निवडणूक लढवणाऱ्यांना सुद्धा माहिती आहे की आपण पैसा वाटतो आणि निवडणुका जिंकतो, तर मतदारांचं जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवण्याची पण गरज नाही आहे. म्हणजे अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळं आमचे प्रश्न जे वर्षानुवर्षाचे आहेत, म्हणजे आश्वासनं तर सगळेच देतात, सगळ्यांनाच माहिती आहे की औरंगाबादचा पाणी प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळं आता सगळेच पक्ष म्हणतील की आम्ही सोडवू तो प्रश्न, इतक्या वर्षात सोडू. पण म्हणजे 25-30 वर्ष शिवसेना भाजप औरंगाबादमध्ये सत्तेत होती तरीही पाणी प्रश्न तिथला सुटलेला नाही. आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं पण नुसते नावं बदलून काही होत नाही, प्रश्न जिथल्या तिथं राहतात. रस्ते, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून तात्पुरती डागडुजी, म्हणजे निवडणुका आल्या की थोडं सुधारणा, थोड्या सुधारणा केल्या जातात, थोडं आणि त्यातनं काही शहराचा, म्हणजे औरंगाबाद शहर हे एकेकाळी आशिया खंडात वेगानं वाढणारं शहर म्हणून ओळखलं जात होतं. आज औरंगाबाद शहराची जर आपण अवस्था पाहिली तर इकडून बाहेरून कुठून लोक आले तर ते म्हणतात हे एक मोठं खेडच आहे. म्हणजे इतकी रस्त्यांची, म्हणजे जिथं पर्यटक असतात बाहेरून मकबरा किंवा जिकडं लेण्यांकडं, तर तिकडचे रस्ते चांगले असतात, पण गावातले रस्ते किंवा गावातले छोट्या बाजारपेठातले, म्हणजे आता आमच्याकडे गुलमंडी ह्या बाजारपेठेचा मुख्य आहे, तर किती दिवसांपासून तिथं मागणी आहे की स्वच्छतागृह असावेत, पण मुख्य बाजारपेठेमध्ये सुद्धा आमच्याकडे स्वच्छतागृह नाही. म्हणजे तिथं एकदा मध्ये पाटी लावली ती मोठं बॅनर की आम्हाला आमदार नको, खासदार नको, मंत्री नको, आम्हाला इथं स्वच्छतागृह हवीत. म्हणजे अशा पाट्या पण लोकांनी लावल्या, पण अजून म्हणजे काय होतं की म्हणजे जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्याची खरोखर उमेदवारांची इच्छा आहे का, जनतेचे प्रश्न सोडवावे वाटतात का, हाच मुख्य मुद्दा आहे. म्हणजे निवडणुकीत किती प्रचंड खर्च वाढला आहे, जाहिरातींवर, बॅनर्सवर, लोकांना वाटण्यावर. म्हणजे हाच पैसा जर तुम्ही जनतेच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी वापरला तर कितीतरी कायापालट होऊ शकतो. म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत किंवा आरोग्य विभाग जे आहेत तर त्यांच्या तिथल्या सुधारणा ह्याच पैशातून कितीतरी, म्हणजे सगळ्या देशाचाच आपण विचार केला तर निवडणुकीवर वाढणारा जो खर्च आहे तर त्या खर्चांमध्ये कितीतरी मूलभूत सुधारणा होऊ शकतात असं मला वाटतं. एकीकडे राज्य सरकारची तिजोरीमध्ये खडखडाट होत चाललेला आहे, राज्यावर कर्ज वाढत चाललेलं आहे आणि निवडणुकीमध्ये होणारा खर्च हा म्हणजे काही महापालिका सांभाळू शकेल, राज्याचा विकास करू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पाण्याचा प्रश्न हा तर खूप कळीचा आणि मला वाटतं की त्रासाचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरमधल्या लोकांसाठी आहे. स्त्रियांच्या श्रमाला मूल्य नाही आहे आणि मूल्य नाही म्हणून स्त्रियांच्या श्रमाबद्दल आदर नाही आहे. जर हेच काम पुरुषांना जर रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत बसून पाणी भरावं लागलं असतं तर काहीतरी सुधारणा झाली असती. म्हणजे जे कामं स्त्रिया करतात ना त्याचं मूल्य आपल्या व्यवस्थेत नाही आहे म्हणून खूप प्रश्न असेच लांबवले जातात आणि ते प्रश्न सुटतच नाही आहे. घरकामाला बायको आणली असं फक्त लोक म्हणत नाहीत, एवढंच आहे लग्न केलं एवढं सांगतात असं त्यांना थोडक्यात म्हणायचं आहे. किरण देशमुख आहेत. सेक्स वर्कर्सचे स्वतःचे मुद्दे आहेत, प्रश्न आहेत,
पण नागरिक त्या आहेत का, नाही आहेत असा त्यांना प्रश्न पडतो. कुठल्याही निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठीचे मुद्दे नसतात. प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये एक वस्ती त्यांची असते, पण त्यांचे प्रश्न कोणाला पडलेले नसतात. त्या मतदारही असतात काही ठिकाणी आणि काही ठिकाणी त्यांना ओळखही नसते. किरण ताईंकडनं जाणून घेत, महापालिकेसाठी तुम्हाला काय वाटतं, सेक्स वर्कर महिलांसाठी कुठले मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असले पाहिजे आणि मुळात ते असतात का, कधी फिरकतात का? अहो, निवडणूक येते, निवडणूक होते, मतं दिली जातात, पण त्याचं आम्हाला काय, आमच्याकडं लक्ष द्यायला कुणाला वेळ नसते. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याच कामाला काम म्हटलं जात नाही. हे बघा, प्रत्येक कामात श्रम आहेत, कोणतंही काम असू दे मग ते. हो, आम्हाला आमच्या संग्राम आणि व्याम्पनं आम्हाला शिक्षणाचं महत्त्व खूप चांगलं कळवलं आहे. आम्ही मुलांना खूप चांगलं शिकवायला पण लागलो आहे. पण कुठपर्यंत शिकवतोय आम्ही, 12वीपर्यंत येतोय आणि थांबतोय. हो, का थांबतो, तर आमच्या पोरांकडे जातीचे दाखलेच नसतात. तुम्ही म्हटलं, हे बघा, आमच्या विश्वात बघितलं तर आम्हीच सर्वा, मुलांची आई पण आम्हीच, बाप पण आम्हीच. त्यामुळं बाप आणायचा कुठून, आणि तुम्ही बापाचं नाव विचारता. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शाळेच्या दाखल्याच्या आधी येतो जन्माचा दाखला. तर त्या जन्माच्या दाखल्याला, तुमच्या प्रसूतीला तिथं आरोग्य व्यवस्थेमध्ये स्थान आहे का, की ते नाहीये, आणि ते असलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की जेव्हा आम्ही मुलांच्या नावाच्या पुढं बापाचं नाव आम्ही लावायला नाही मागत, आणि आम्ही संग्रामनं त्यासाठी आमच्याबरोबर खूप संघर्ष केला आहे. संग्रामी आमची संस्था आहे काय, त्या संस्थेनं आमच्याबरोबर खूप संघर्ष केलेला आहे. आम्ही खूप प्रयत्नांच्या नंतर आमच्या मुलांच्या बापाच्या ठिकाणी आमचं नाव लावतो. आता पिशवी माझी होती, मूल माझं आहे, त्याला बाप कुठनं आणायचा, हो नाही ओळखत बाप कोण, मीच त्याची सर्वा. त्या अनुषंगानं महापालिका, जेव्हा तुम्ही महापालिकेच्या किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाता, तुम्हाला अडवणूक केली जाते, तर हे थांबलं पाहिजे असं तुम्हाला ठामपणे सांगतो. आम्ही संग्राम आणि वेश्यान्याय मुक्ती परिषद सांगलीची लोक ठामपणे उभा राहून विचारतो, बाप नाही तर बाप आणायचा कुठनं, माझं नाव लाव तिथं, मी त्याची आई आहे. हे आम्ही ठणकावून सांगतो, बजावून सांगतो. शाळेत प्रवेश जरी घ्यायचा असेल मुलांचा, तरी आम्ही बजावून सांगतो, बाप माहीत नाही, माझं नाव लाव आणि नाव घे घालून, ही सांगतो. त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतोय, अगदी हे बघा, महानगरपालिकाची निवडणूक असू दे, नाही तर मंत्र्याची निवडणूक असू दे, नाही तर त्या प्रधानमंत्र्याची निवडणूक असू दे, ते कुणी बी असू दे, आम्ही काय फक्त आमचं मागणं एवढं आहे की आमची मुलं जर शिकायला लागल्यात तर आमच्या मुलांना आमच्या नावावर, आईच्या नावावर, आईच्या जातीवर जातीचे दाखले द्यावेत बघा, जेणेकरून त्यांचं शिक्षण सुकर होईल पुढचं, आणि ते शिकून अगदी ठामपणे आणि उभाबी राहू शकतील. हे मला म्हणायचं होतं. जाती आरक्षणाचा मुद्दा तापतो आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये महिलांची जात लावायला पाहिजे. हा म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर आपण विचार करतो, ह्या मुद्द्यावर पण विचार व्हायला हवा आणि काही घटकांसाठी हा नक्की व्हायला हवा. पूर्वून आलेला आहात तुम्ही, मुख्यमंत्र्यांच्या भागातनं येता, महापालिकेची निवडणूक आहे. मी तिथं सगळ्यांना विचारलं, अनेक ठिकाणी लोक राहतात एके ठिकाणी आणि काम करतात एके ठिकाणी, अशी परिस्थिती असते. पण तुम्ही नागपुरातनंच आहात, त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी काय मुद्दे असले पाहिजेत, महिलांचे अजेंड्यावर आले पाहिजेत का, येतात का, नागपूर महापालिकेमधली काय अवस्था आहे, तिथं काय प्रश्न आहेत? मी रुबीना पटेल, नागपूरहून आली आहे. महापालिकेमध्ये एकूणच आता इथे चर्चा झालेली आहे, नागरिक सुविधांचा अभाव ही आपल्याला दिसतच आहे हे मुद्दे. पण त्याहून मुस्लिम समाजाच्या मुद्द्यावर मी थोडंसं बोलेन, कारण 14 ते 15% मुस्लिम आहेत नागपूरमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे जे मुद्दे आहे, मुस्लिम नागरिक सुविधांचा अभाव किंवा स्लम वस्त्यांमध्ये ज्याप्रमाणे ड्रेनेज सिस्टीम नाही आहे, पावसाचं पाणी घरामध्ये शिरतं तिथे. त्याच्यानंतर जे 24/7 जे पाण्याची OCWनी इथे जे प्रोजेक्ट सुरू केला होता, पण काही 24/7 पाणी वगैरे येत नाही. नळामध्ये हे अळ्या येतात, गढूळ पाणी येतं, वास येतं, खूप वाईट परिस्थिती आहे.
चांगल्या शाळा नाही आहेत, हॉस्पिटल जे काही असेल कॉर्पोरेशनचं ते नीट नाही आहे, तिथे व्यवस्था नाही आहेत आणि गरोदर महिलांसाठी काहीच तिथे सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे तिथे मला दिसतात. आणि मुस्लिम ज्या वस्त्या आहेत तिथे खूपच खूप म्हणजे त्यांना डावललं जातं, भेदभाव केला जातो. आत्ताच सुरू झालंय का याच्याही आधीपासून अनेक वर्ष असंच होतं? काही वर्षापासून सतत एक द्वेष पेरला गेला आहे. हिंदू मुस्लिम असं जे काही द्वेषाचं वातावरण, सांप्रदायिक तणावाचं वातावरण निर्माण केलं गेलं आहे देशामध्ये. त्यामुळे एक भेदभावाची भावना लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिमिनेशन दिसून येतं. हाऊसिंगमध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहे, रोजगारामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे डिस्क्रिमिनेशन मुस्लिम समाज मतं मागायला तरी पण येतात ना, मतं मागायला येतात आणि त्यांना ठाऊक आहे की हे कुठल्या एका पक्षालाच देत असल्यामुळे आणखी ज्यांना सत्तेमध्ये राहायचं आहे, ज्या पक्षाला, आणि ज्यांना आपलं राजकारण करायचं आहे ते लोक मुद्दाम मग मुस्लिम समाजाला आणि महिलांना विशेष करून आणखी डावलल्या जातं, त्या पुढे मागेच राहतात. आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगेल की स्मार्ट 10 सिटीमध्ये नागपूर सिटीला आम्ही बनवणार आहोत म्हणून खूप वेगवेगळे प्रकल्प तिथे नागपूरमध्ये आणले जात आहेत विकासाच्या नावावर. पण त्याच्यामध्ये नागपूरकर वासियांना किती त्रास होतो हे जर तुम्ही नागपूरकरांना विचारलं तर तुमच्या लक्षात येईल. तिथले रोजगार लोकांचे गेलेले आहेत. अतिक्रमणच्या नावावर अनेक लोकांचे रोजगार, बुलडोझर आणून त्यांची दुकानं तोडणं, त्यांना बाहेर काढणं, असे अनेक प्रकार तुम्हाला तिथे दिसून येतात. आणि काही आणखी तुम्हाला एक सांगते, ब्रिज, ओव्हरब्रिज आणि हे रस्त्याची कामं विनाकारण, हे सगळे कामं, त्याच्यामुळे ट्रॅफिकमध्ये इतका सगळा व्यत्यय येतो आणि त्रास होतो लोकांना. एकूणच सगळी जीवन जी आहे ती सगळी जीवन जगण्याची त्यांची सगळी शैली खराब होते किंवा रोजगार खराब होतो, एनर्जी खराब होते, जगणं कठीण होऊन जातं. रुबीनाताईंनी खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नागपुरातला सांगितला असेल, पण मला वाटतं अनेक ठिकाणची ही समस्या आहे. असं होऊ शकेल आणि असं होऊ शकत सुद्धा असेल. आपल्यापर्यंत ती माणसं पोहोचली नसतील कदाचित, पण विशिष्ट वस्त्यांमध्ये सुद्धा पाण्याचे प्रश्न असणं ही सुद्धा एक समस्या आहे जी म्हणजे सोडवली गेली पाहिजे. विशिष्ट प्रश्न म्हणजे वस्त्यांमध्येच नाही तर महापालिका हद्दीतला आपण बोलतोय, पण जेव्हा विशिष्ट वस्त्यांच्या बद्दलचा विचार केला जातो, लोक एक मतदानासाठी येतात पण त्यानंतर दुर्लक्षित ठेवलं जातं आणि हेतुपुरस्सर ठेवलं जातं, हे त्यांनी सांगितलंय. डॉक्टर छाया दातार यांना आपण समारोपाचंच आहे ताई हे, पण मुंबईच्या हद्दीमध्ये अशी कुठली सुविधा आहे की जी असली पाहिजे पण नाही आहे आणि महापालिका म्हणून निवडणुकीच्या अनुषंगानं त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, पण राजकीय पक्ष तो मुद्दा टाळत आलेले आहेत, तो आहे प्रदूषणाचा. आणि तो यंदा दिल्लीच्या खालोखाल इथं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर त्याच्याबद्दल पण मला तुम्हाला विचारायचं की हा मुद्दा असू शकतो मुंबईकरांसाठी, हा असायला हवा का मुंबईकरांसाठी? प्रदूषण ते हवेचं प्रदूषण तर आहेच, पण पाण्याचंही प्रदूषण आहे, नॉईस पोल्युशनचं पण आहे. पण प्रदूषण एका बाजूला असताना आरेची झाडं तोडणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं प्रदूषणाचा खरोखर सरकारला काही महत्त्व वाटतं की नाही. मुंबईला खूप चांगलं म्हणजे समुद्र आहे आणि समुद्रामुळं जो वारे येतात आणि त्याच्यामुळं बरंचसं प्रदूषण नाहीसं होतं, हो की नाही. पण तरीसुद्धा प्रदूषण राहतच आहे आणि याला कारण मुख्यतः घर बांधणी, हे मोठाले टॉवर्स थांबतच नाहीत. या काळामध्ये जरा त्यांचं बांधकाम कमी करावं, कारण त्याच्यामुळे तो दुरळा उडतो, तोही खूप असतो, प्रचंड असतो. त्यामुळे मला वाटतं की प्रदूषण मुद्दा आहे. स्त्री मुक्ती परिषदेच्या अजेंड्यावरचे मुद्दे त्यांनी सांगितले, पण महापालिकांच्या अनुषंगानं निवडणुकीमध्ये वापरला जाणारा जो पैसा आहे तो महापालिकांसाठी किंवा महापालिका अंतर्गत विकासासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो, राज्यातल्या विकासांसाठी वापरता येऊ शकतो. पाणी, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छतागृह हे मुद्दे वर्षानुवर्ष आलेले आहेत. इथल्या अनेक राज्याच्या भागातून आलेल्या महिलांनी हेच मुद्दे सांगितलेले आहेत. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हे मुद्दे नसतात आणि असले तरी लोक त्याकडे दुर्लक्ष देत नाहीत, म्हणजे उमेदवार किंवा राजकीय पक्ष त्याकडे पुढे काम करत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. तर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं जे उमेदवार आहेत, जे राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये खरोखर विकासासाठी उतरतात, त्यांनी हे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर काम करण्यासाठी कंबर कसली पाहिजे किंवा आश्वासन दिलं पाहिजे आणि ते करून दाखवलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.
मी हर्षदा परब, कॅमेरामन किरण सकपाळसह मुंबई तकसाठी.